हे माझ्या रिक्षाला काय झालं, त्यासाठी पूर्ण ब्लॉग बघा. जय शिवराय मित्रांनो, खूप दिवसांनी ब्लॉग आलाय, पण तसं बघायला गेलो तर आता आपले ब्लॉग खूप दिवसांनीच येतात. तसं आता आपण चाललोय आपल्या रिक्षाचा सीएनजी बाटला पासिंग करायला. तिथे सीएनजी सर्व काढून टाकतात, म्हणून आपल्या रिक्षातला सीएनजी आधीच संपून टाकला. तिथे जाण्यासाठी पण सीएनजी ठेवला नाही, म्हणून आता चाललोय पेट्रोलवर. मस्त सकाळचा थंड वातावरण होता. अर्ध्यात आलो तर पेट्रोलचा काटा ब्लिंक करायला लागला. हे भगवान, इसबार बचाले. नशीब लोणेऱ्या जवळ आल्यावर पेट्रोल पंप भेटला. मग तिथून पेट्रोल फुल करून निघालो पुढे. तसं मी सीएनजी पासिंगला कुठे चाललोय ते बोललोच नाही. पहिलं कसं आपल्या महाडवरून पेन किंवा पनवेलला सीएनजी पासिंग साठी जावं लागायचं, पण आता तुम्हाला एवढ्या लांब जायची काहीच गरज नाही, कारण आपल्या महाडच्या पुढेच मानगाव मध्ये सीएनजी टेस्टिंग सेंटर ओपन झालेलं आहे. तर मानगाववरून मोरब्याला रस्ता जातो, म्हणजे सरकारी दवाखान्यापासून 1 किलोमीटर पुढेच निलगुण फाटा आहे. निलगुण फाट्यावरून 200 मीटर अंतरावरच हा सीएनजी टेस्टिंग सेंटर आहे. आता आपण इथे पोहोचलो आणि आल्या आल्या लगेच काम चालू पण झाला. सीएनजीचा बाटला काढायला आधी बॉडी खोलावी लागते. इंजिनच्या इथून सर्व वायरी अलग करून रिक्षाची बॉडी उचलली. अशी बॉडी अलग, चाशी अलग. आता ज्यांना ज्यांना माहित नाही त्यांच्यासाठी सांगतोय, कारण कमेंट मध्ये खूप हुशार लोक भेटतात. मग मी पण तसं पहिल्यांदाच पासिंगला आलो होतो. आता आपला सीएनजीचा बाटला बाहेर काढला, मग नंतर बाटला चांगला स्वच्छ करून घेतला. मग बाटला उलटा केला. जास्त आतून घाण असेल तर काला ऑइल निघतो, पण यामधून तसं काही निघालं नाही. मग बाटला आतून स्वच्छ करण्यासाठी त्यामध्ये पाणी भरला. त्यानंतर सर्वात महत्वाचा भाग म्हणजे हा हायड्रो टेस्टिंग. टाकीमध्ये पाण्याच्या साह्याने खूप जास्त प्रेशर दिले जाते. कंपनीच्या क्षमतेनुसार टाकी हे प्रेशर सहन करू शकते की नाही, आणि ती कुठे लीक तर होत नाही ना, हे तपासले जाते. आपला बाटला आता ओके में थँक्यू आहे. आता यामधून उरलेला पाणी बाहेर काढून ड्राय करून, हे काय बोलतात ते, हे कमेंट मध्ये सांगा, ते लावून घेतलं. मग सर्व प्रोसेस नीट झाल्यावर बाटला रिक्षामध्ये होता तसा लावत होते. तसा हा सीएनजी टेस्टिंग सेंटर सरकारी मान्यता प्राप्त आहे, तर बिंदास तिथे या. सीएनजी बाटला सुरक्षितपणे रिक्षामध्ये फिट करून, रिक्षा होती तशी फिट करून दिली. मग पासिंग प्लेट लावली, ज्यावर पुढच्या पासिंगची तारीख आहे. नंतर मग तिथून निघालो आणि लोणेऱ्याच्या सीएनजी पंपावर येऊन सीएनजी टाकला. आता सीएनजी फुल करताना काहीच प्रॉब्लेम आला नाही. बाकी व्हिडिओला लाईक करून ब्लॉग कसा वाटला कमेंट करून सांगा.